राजूबापू पाटील साहेब. या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थानं सुखाचा दिवस निर्माण केला, अशा कुटुंबातील आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, ज्यांचं आपल्या तालुक्याबरोबर जिव्हाळ्याचं एक नातं गेल्या 10-12 वर्षात निर्माण झालेलं आहे, असे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री राज्याचे आदरणीय जयकुमार गोरे साहेब तथा जयाभाऊ, आज ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आपण घेतोय ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि माजी खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब, आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दीपक आबा साळुंके पाटील, व्यासपीठावर असलेले भारतीय जनता पार्टीचे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष आदरणीय चेतन सिंह तथा बाळासाहेब केदार साहेब, महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टीच्या आदरणीय आपल्या गावच्या सुकन्या आदरणीय राजश्रीताई नागणे, माजी भाजपचे अध्यक्ष आणि सहकारी आदरणीय श्रीकांतदादा देशमुख, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आदरणीय दादासाहेब लवटे, जिल्हा युवा सेनेचे अध्यक्ष सागर पाटील, तालुका अध्यक्ष गुंडादादा खटकाळे, व्यासपीठावर असलेले या विभागाचे एक तरुण नेते आदरणीय दिग्विजय पाटील, आदरणीय भाळवणी गटाचे नेते दीपक दादा, व्यासपीठावर असलेले सर्व नेते मंडळी, वेळ कमी आहे, सर्वांची नावं घेत नाहीत, थोडं माफ करा मला. जमलेल्या शेतकरी बांधवांनो, तरुण सहकारी मित्रांनो, ज्या दिवसाचा गेली 23-24 वर्ष झाला आपण वाट बघत होतो, खऱ्या अर्थानं तो दिवस आज उगवलेला आहे. अजय सोनियाचा दिन अमृत मी पाहिला, दिवसच उगवलेला सोन्यासारखा दिवस आहे, वर्ण अमृताच्या धारा वाहत आहेत, असं चांगल्या दिवसाची व्याख्या ज्ञानेश्वर माऊलीने केलेली होती. माणसाला तहान लागली, आपण पाणी द्या बोलू शकतोय, पिकाला तहान लागली तर पीक सुकल्याला बघितल्यानंतर आपल्याला कळते या पिकाला पाणी पाहिजे. पण ज्या धरती मातेला तहान लागली तिचा आवाज कुणाला ऐकू येत नाही, आणि जोपर्यंत धरती मातेच्या मस्तकावर आपण पाणी टाकत नाही तोपर्यंत आपल्या पोटाला अन्न मिळत नाही. हजारो वर्षापासून जी गावं पाण्यापासून वंचित होती, कर्तृत्ववान माणसं असली तरी पाणी असल्यामुळे ज्यांना शेती करणं अतिशय कठीण झालेलं होतं, अशा 14 गावाला येत्या 2 वर्षात हिरवगार करणारी आजची योजना आदरणीय विखे पाटील साहेब आणि जयाभाऊ गोरे साहेब यांच्या हस्ते सुरू होत आहे. हा आपल्या तालुक्यातला सगळ्यात मोठा एक अभिमानाचा दिवस आहे. मी एवढंच तुम्हाला सांगतो, आणि वेळ कमी आहे, मी जास्त बोलत नाही, की ही योजना फक्त आणि फक्त शहाजी पाटील एकट्यानं अजिबात केलेली नाही, माझ्याने होतही नव्हती. ही योजना मार्गी लावली ते आपले माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आदरणीय जयाभाऊ गोरे. 7 बैठका या
कॅबिनेटच्या या योजनेसाठी झाल्या. आदरणीय फडणवीस साहेबांच्या प्रत्येक बैठकीला हे दोन नेते या उजनीसाठी, ज्या उजनीत यांचं तालुक्यातलं एकही गाव नाही, अशा योजनेसाठी हे दोघं हजर राहिले. आज या व्यासपीठावर खासदार साहेबांनी फेटा घेतला नाही, हार घेतला नाही. जोपर्यंत निरा देवधरचं पाणी सांगोला तालुक्याला मिळत नाही तोपर्यंत मी फेटा घेणार नाही असा त्यांनी पण केलेला आहे. आणि ज्या दिवशी निरा देवधरचं पाणी आपल्या निरा उजवा कालव्यात पडेल त्या दिवशी बारमाही ब्लॉक झालेला असेल. 12 महिने हा कॅनल चालू राहणारा, एक दिवस बंद नसणारा, एवढं या ठिकाणी तुम्हाला मी खात्रीनं सांगतो. या चळवळीमुळे स्वर्गीय हिंदूरावजी नाईक निंबाळकरांनी दुष्काळी खोऱ्यासाठी निर्माण केलेली जी चळवळ आहे, त्या चळवळीला खऱ्या अर्थाने यश निर्माण केलं ते जयकुमार गोरे साहेब आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर ह्या दोन नेत्यांनी. फक्त त्यांचाच तालुका नाही, मान तालुक्याचा विषय असो, फलटण तालुक्याचा विषय असो, आटपाडीचा विषय असो, खानापूरचा विषय असो, सांगोल्याचा विषय असो, जत तालुक्याचा विषय असो, प्रत्येक दुष्काळी तालुक्यासाठी या दोन नेत्यांनी पाण्यासाठी त्या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या समोर आपला शब्द कामाला आणला. आणि त्यामुळे आता दुष्काळी खोरं हे सुकाळी होणार आहे. जास्त बोलत नाही साहेब, एवढंच सांगतो तुम्हाला की कालच्या खासदारकीच्या निवडणुकीला आणि माझ्या काल अगोदरच्या आमदारकीला निवडणुकीला रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आपल्याला वचन दिलं होतं की या पुढची निवडणूक पाणी प्रश्नावर होणार नाही म्हणून. आठवतंय का तुम्हाला? बरोबर मी बोलतोय? आणि मी तुम्हाला आमदारकीत 5 वर्षापूर्वी सांगितलं होतं की तालुक्यातले एक गाव पाण्यापासून वंचित ठेवणार नाही. आणि आज माझे नेते असलेल्या विखे पाटील साहेबांना मी या ठिकाणी अभिमानानं सांगेन की सांगोला तालुक्यातल्या सर्वच्या सर्व गावांना कोणत्या नाही कोणत्या योजनेचं शेतीला पाणी मिळालं. 100% दुष्काळी असलेला तालुका आज 100% सुकाळी तालुका होणार आहे, बागायत तालुका होणार आहे. एकही गाव तालुक्यात दाखवायला असं राहणार नाही की ज्या गावाला पाणी नाही. प्रत्येक गावाला पाणी मिळणार आहे. नदी 12 महिने वाहत राहणार आहे. कोरडा नदी वाहत राहणार आहे, मान नदी वाहत राहणार आहे, कासाळ ओढा 12 महिने वाहत राहणार आहे. ह्या सगळ्या सुव्यवस्था केलेल्या आहेत. आणि या पुढचा दिवस हा सांगोला तालुका महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतीला पाणी असलेला तालुका म्हणून या तालुक्याची व्याख्या होईल. एवढाच तुम्हाला शब्द देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर अतिशय पुण्याचं काम आहे तहानलेल्या पाणी देणं, आणि हे पुण्य